गोरगरिबाचे लेकरं जे वारले त्यांना त्याचा जीवचा वापस येऊ शकत नाही. फक्त आता सरकारने त्यांना काही ना काही म्हणजे पैशांसोबत मदत करावी. रिनीट झाल्यामुळे आपला एक वर्ष जो वाया जाणार होता तो वाचला. पण रिनीट जेव्हा झाली नव्हती त्याच्या आधी जो नीटचा पेपर होता त्याच्यानंतर जो पेपर कंडक्ट झाला दोघांमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांनी नंतरचा पेपर दिलाच नाही. त्या 2 लाख विद्यार्थ्यांचं काय, जे 20 विद्यार्थी वारले त्यांचं काय, त्यांना 1 करोड देणार होते ते त्यांनी काहीच सांगितलेलं नाहीये. फक्त एवढं सांगितलं आहे की आता म्हणजे जे आपले धर्मेंद्र प्रधान होते त्यांनी राजीनामा दिला. पण जे मुलं वारले 20 त्यांचं काय, आणि जंतर मंतरवर जे आमचे विद्यार्थी होते त्यांना मारलं गेलं, जे मुली होत्या त्यांच्या काहींचे कपडे फाडले गेले त्यांचं काय, कारण त्यांचं हे मागे म्हणजे त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी काहीतरी भाग पाडत होते. मग ते सगळं काय करणार, तेव्हा त्याचंही केव्हा भेटणार आहे आम्हाला. आणि जे 20 मुलं वारली त्यांचं काय, आणि त्याच्यानंतर जे नीट होती रिनीटमध्ये 2 लाख मुलं कमी होते. मग ते 2 लाख मुलं कुठे गेले, आणि बाकीची मुलं मी पण आता शेतकऱ्याचा मुलगा आहे, हे पाऊस पडत नाही, शेतकरी भाव देत नाही, तरी पण घरचे कर्ज काढून आम्हाला इकडे पाठवतात, हॉस्टेलमध्ये ठेवतात, सगळं खर्च करतात. आमचा 1 वर्ष वाया जातो. त्याचं काय, हा पेपर 2024 मध्ये पण लीक झाला होता तेव्हा यांनी हे दाबून टाकलं. रिनीट पण काहीच नाही घेतली, तेव्हा पण खूप साऱ्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्यानंतर आता परत त्यांनी रिनीट कंडक्ट केली, त्याच्यात पण 2 लाख मुलांनी कमी फॉर्म भरले. आता त्यांचं काय, ते कुठे गेले, त्याचं सगळ्यांचं सांगायला पाहिजे.